तेव्हा मी म्हणलं आईला की मला हा अनुभव घ्यायचा आहे आणि मला हे करून बघायचं आहे. आणि थँकफुली तोपर्यंत ना मी मार्क्स माझे खूप चांगले असायचे. शांत आता स्वभाव मी म्हणलं तर माझा नवरा बघत असेल पॉडकास्ट, त्यामुळे त्याला खोटं वाटेल, पण इंट्रोवर्ट आपण म्हणू तशी मी आहे. मला हो म्हणजे मी पुस्तकं खाते लिटरली असं म्हणलं तरी चालेल. पुस्तकं आम्हाला सगळ्यांनाच घरात वाचायला खूप आवडतात. प्रत्येक वेळी स्टेजवर मला डोळ्यात पाणी येतं. म्हणजे त्यासाठी काहीच एफर्ट्स मला घ्यावे लागत नाही. पण आता अक्षरासुद्धा लोक भेटतात आणि मास्तरीणबाई म्हणून अजूनही हाक मारतात किंवा तुमची मास्तरीणबाई आम्हाला लक्षात आहे. मी थोडी जाड झाले किंवा बारीक झाले तर माझी आई मला लगेच कमेंट करते की हां आता गालवर आले. मला खायला प्रचंड आवडतं. मी जिथे जाईन, नवीन ठिकाणी फिरायला गेले तर मला तिथली पाणीपुरी खायला आवडेल, मला गुलाबजाम खायला आवडतील. मला लिहायला लहानपणापासूनच आवडायचं आणि कविता एक्झॅक्टली कधी सुरू झाल्या मला आठवत नाही, पण शाळेत असतानाच सुरू झाल्या होत्या. पण तू म्हटलीस तसं हे फार जणांना माहीत नाही. याचं कारण असं आहे की मला असं वाटायचं की आपण आपल्यासाठी लिहितो ना. माझीच ओळख मला नव्याने भेटली. तिला प्रश्न मी खूप विचारले, तिने उत्तरं माझ्याच आवाजात दिली. माझ्यासाठी रोज वेळ काढत जा, माझी ओळख मला उसासून म्हणाली. प्रेरणा, ऊर्जा, शक्ती माझीच नाव आहेत म्हणे. तिने माझ्या मनात रिपोस्ट केलं. सोशल गर्दीत भरकटत जाण्याआधी तिने वेळीच मला सावरलं. हाय, हॅलो, नमस्कार. रोलिंग स्कोपच्या या नव्या भागात मी रुचा मोये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या पॉडकास्टची सुरुवात करण्यापूर्वी ना मला माझ्या कॉलेजमधला एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल. माझ्या कॉलेजमध्ये असताना मी आणि माझे सगळे मित्रमैत्रिणी एक सिरियल फार आवर्जून बघायचो आणि त्या सिरियलचं नाव होतं चहा आणि बनमस्का. त्यामध्ये असणारी शिवानी रांगोळे ही अभिनेत्री आम्हा सगळ्यांना प्रचंड आवडायची. आणि तेव्हा कसं की अरे किती क्यूट दिसते, हिचा ड्रेस सेन्स किती छान आहे, चला आपण असं काहीतरी फॉलो करूयात असं म्हणून शिवानी आमच्या सगळ्यांमध्ये प्रचंड आवडती होती. आणि त्याच नंतर त्या शिवानीचा प्रवास फार चढता झाला. तिचा आलेख सगळा चढता पुढे पुढे गेला आणि हीच नंतर अक्षरा म्हणूनही लोकांमध्ये प्रसिद्ध झाली, लोकप्रिय झाली. आणि त्याच शिवानी रांगोळेसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. शिवानी, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि इतकं छान इंट्रोडक्शन केल्याबद्दल तुझं खूप खूप मनापासून आभार. आपण सुरुवात करण्याआधी तुला एक छान गिफ्ट देते. कृती फॅब क्राफ्ट कडून एक छोटीशी भेट वस्तू आहे. आणि त्यांच्याकडे छान अनेक प्रकारचे व्हरायटी काइंड ऑफ ड्रेस मटेरियल्स आहेत. त्यांचं छान बुटीक आहे. आणि तुम्हाला काही वाटत असेल की काहीतरी नवीन कोणाला गिफ्ट द्यायचं आहे, कलमकारी हवं आहे, जामदानी हवं आहे, तर तुम्ही डेफिनेटली जाऊ शकता, तिकडे भेटू शकता आणि त्यांच्याकडून अमेझिंग गिफ्ट्स कलेक्ट करू शकता. तुम्हाला छान डिस्काउंटही मिळेल. थँक्यू सो मच. सो तू डेफिनेटली यूज कर आणि सांग कसं वाटतंय तुला. येस. सो आत्ता मी जसं म्हणाले की चहा आणि बनमस्का इथून सुरुवात झाली, तर चहा आणि बनमस्कामध्ये तू कशी आलीस, तिथून सुरुवात कशी झाली आहे तुझी बेसिकली? ॲक्च्युली बनमस्का सिरियल झी युवा चॅनलवर जी होती ती 2015 मध्ये होती. बरोबर. आणि मी सुरुवात अशी म्हणशील किंवा या क्षेत्रातली सुरुवात म्हणशील तर 2012 मध्ये वगैरे मी प्रोफेशनली काम करायला सुरुवात केलं. कारण तेव्हा माझी आयुष्यातली पहिलीच ऑडिशन होती. मी पुण्यात होते, 12वीत होते मी 2012 मध्ये. आणि तेव्हा इंडियन मॅजिक आहे, रंगा काका, श्रीरंग गोडबोले यांची जी संस्था आहे त्यांच्यातर्फे ऑडिशन सुरू होत्या पुण्यामध्ये. आणि कुठल्या तरी नाटकाची तालीम माझी काहीतरी सुरू होती आणि तिथे मला कळलं की ही ऑडिशन आहे आणि माझ्याबरोबरच्या अजून 2-3 मैत्रिणी तिथे जाणार होत्या. आणि म्हणून मी त्यांच्याबरोबर गेले. ऑडिशन म्हणजे काय हेही मला काहीच माहित नव्हतं किंवा काय करायचं असतं ऑडिशनला किंवा या क्षेत्रात यायचंय असं तर मी अजिबात ठरवलं नव्हतं. तर तेव्हा ती ऑडिशन दिली आणि मला नंतर फोन आला एका आठवड्याने. मी विसरून गेले होते कारण थँकफुली तेव्हा ऑडिशन दिल्यानंतर त्याची वाट बघायची रिझल्टची किंवा कशी झाली असेल याचा विचार करत बसायचं ही सवय तेव्हा लागली नव्हती कारण तेव्हा मी प्रोफेशनली ॲक्टर नव्हते. तर मी विसरून गेले आणि एका आठवड्याने मला फोन आला होता गीता गोडबोल्यांचा. आणि गीता मावशीचा फोन आला. ती म्हणाली की तुझं सिलेक्शन झालंय. तर सिलेक्शन झालंय म्हणजे काय, कशासाठी,
काय करतोय आपण हे काहीच माहित नव्हतं. तर तेव्हा कळलं की झी मराठीवरती सिरियल येणार आहे, शेजारी शेजारी पक्के शेजारी, आणि त्यामधल्या एका रोलसाठी माझं सिलेक्शन झालंय. तर सिरियलमध्ये सिलेक्शन झालंय म्हटल्यावर मुंबईला शिफ्ट करावं लागणार आहे. आता मुंबईला शूटिंग असणार आहे, मग मुंबईला कुठे? आणि तेव्हा मुंबईची इतकी भीती वाटायची, म्हणजे पुण्याच्या बाहेर मी कधीच कुठेच राहिले नव्हते. बरं. आणि मी अस्सल पुणेकर, म्हणजे मला मुंबईला मामा माझा राहायचा, तर कधीतरी फिरायला गेले असेल तर तेव्हा आपण, म्हणजे बापरे आपण मुंबईला गेलो असं वाटायचं तेव्हा. आणि आता डायरेक्ट काम सुरू होणार आहे आणि आपल्याला शिफ्ट करायचं आहे. तर आई तर म्हणत होती की कसं काय होणार, आणि म्हणजे खूपच मोठी स्टेप आहे. आणि तेव्हा मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होते, 12वी सुरू होती. तर तेव्हा मी म्हणलं आईला की मला हा अनुभव घ्यायचा आहे आणि मला हे करून बघायचं आहे. आणि थँकफुली तोपर्यंत ना मी मार्क्स माझे खूप चांगले असायचे. म्हणजे मी शाळेत तशी हुशार म्हणू शकतो अशी होते, आणि मला अभ्यास करायला पण आवडायचं, असं काही मला हे नव्हतं. त्यामुळे आई मला ती तयार झाली, आई आणि बाबा दोघेही तयार झाले. ते म्हणाले की ठीक आहे आपण जाऊ, मुंबईत जाऊ, काय कुठे असतं शूट, फिल्म सिटी वगैरे काय बघूया, गोरेगावला घर बघूया वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी सपोर्ट केला. आणि मग आम्ही तिथे शिफ्ट झालो, आणि तिथे खरी माझी सुरुवात झाली, त्या सिरियल मधून झाली. मग त्यानंतर मी ठरवलं असं कधीच नाही या क्षेत्रात यायचं, पण एका कामातून दुसरं काम मिळतं असं पण म्हणतो ना, तर तसं ते होत गेलं आणि आपोआप मी या क्षेत्रात आले. मी शिक्षण तेव्हा पूर्ण केलं फर्ग्युसन मधून, कारण माझी आई शिक्षिका आहे, त्यामुळे मग तर केलंच पाहिजे, काही ऑप्शनच नव्हता म्हणजे माझ्याकडे. पण ती खरी सुरुवात. आणि बनमस्का विषयी तुझा प्रश्न होता, तर बनमस्का त्यानंतर एक 4-5 वर्षांनी, म्हणजे तेव्हा मी पूर्णपणे मुंबईत शिफ्ट झाले होते. म्हणजे तू रुळली होतीस तेव्हा मुंबईमध्ये? हा, मी खरं तर आत्ता रुळली. मुंबईत रुळायला मला खूप वेळ लागला, सवय झाली होती असं आपण म्हणूया. आणि त्या सिरियलचं दिग्दर्शन केलं होतं विनोद लवेकरांनी, आणि संदेश कुलकर्णी, संदेश दादा स्क्रीन प्ले लिहायचा, डायलॉग्स लिहायचा. आणि मी खरंच सांगते आमची टीम इतकी मस्त होती, म्हणजे तू जे सांगतेस ना की कॉलेजमध्ये असताना आम्ही ग्रुप सगळा एकत्र रिलेट करायचो ग ते सगळं. एक्झॅक्टली. सो तो जो तुमचा ग्रुप होता तसाच आमचा इकडे ऑफ स्क्रीन ग्रुप होता. आम्ही सगळे एकमेकांना आधीपासून ओळखायचो, आणि सिरियल निमित्ताने काही जणांच्या ओळखी झाल्या, पण साधारण सगळे सारख्या वयाचे होतो. त्यामुळे तेव्हा येणारे प्रॉब्लेम्स किंवा तेव्हा वाटणाऱ्या गोष्टी, फिलिंग्स, हे सगळं साधारण सारखं होतं. आणि आम्ही जे ऑफस्क्रीन बोलायचो त्यातलंच बरंचसं ऑनस्क्रीन सुद्धा यायचं. आणि तेव्हा आम्ही ना सिरियल सारखी ती सिरियल शूट नाही केली, म्हणजे दिवसाला 8-9 सीन्स असे शूट नाही केले. आम्ही अगदी नाटकासारखी प्रोसेस होती की दिवसातनं आम्ही एखाद दुसरा सीन शूट करायचो, त्याची प्रॉपर आम्ही रिहर्सल करायचो. आणि विनोद दादा, संदेश दादा हे सगळे नाटकातली मंडळी असल्यामुळे, मुरलेली माणसं असल्यामुळे आमची सगळी प्रोसेस अशीच होती की तुला काय वाटतंय, मग आपण रिडिंग करूया, मग तो सीन फुलवत जाणे, इम्प्रोव्हायझेशन करणे. त्यामुळे ते सगळं खूप रिअल होतं. आणि त्यामुळे तू जी प्रतिक्रिया दिलीस ना की आम्ही रिलेट करायचो, कारण आमचे पण त्याच्यामध्ये फीडबॅक्स होते, आम्ही त्या वयाची मुलं होतो ना, तर त्यामुळे आम्ही तसेच वागायचो ऑनस्क्रीन सुद्धा. आणि खूपच धमाल, म्हणजे खूप मजा आली होती. ऍक्च्युली ती धमाल होतीच. आणि मी तेच म्हणते, कारण काय व्हायचं की आमच्या ग्रुपमधले सगळे सो कॉल्ड जे मुलं असे होते की यार ही छान आहे ना, मग त्या सगळ्यांना मला सांगायला आवडेल की तिचंही लग्न झालंय, मुलांना तुमचंही लग्न झालेलं आहे, त्यामुळे नो चान्स. त्यामुळे सगळे त्याच झोनमध्ये होते की वाव ही छान आहे. आणि ते नॉर्मल कॉलेज डिस्कशन हे अशाच पद्धतीने असतं. पण यानंतर तुझी अक्षरा ही जी आता भूमिका गाजली ती टोटली वेगळी होती. म्हणजे ही एकदमच मॅच्युअर्ड काहीतरी, आणि सगळ्यांना आम्हाला अशी सून हवी असं त्याच्यामध्ये होतं. तर ह्या दोन तू कशा पद्धतीने रिलेट करतेस? खरं सांगायचं तर बनमस्का मधली जी मैत्री होती, आता बबली असा शब्द खूप क्लिशे आहे त्याच्यासाठी, पण अशी मोकळी ढाकळी आणि पटकन बोलून टाकणारी, मनातलं बेधडक, जे काही आहे ते तोंडावर आहे, म्हणजे ओठात एक पोटात एक असं नव्हतं ते. तर तशी मी अजिबात नाहीये. आणि मला विनोद दादांनी तेव्हाही सांगितलं होतं की मी तुला या पात्रासाठी निवडतो आहे,
तेव्हा मी काही काम करत नव्हते, तेव्हा शिक्षण सुरू होतं. तर तेव्हा त्यांनी मला फोन करून बोलवलं होतं ऑडिशनसाठी आणि तो म्हणला होता मला माहिती हे होणार आणि हे तू करणार आहेस. तर तेव्हा मला इतकं अनकम्फर्टेबल वाटत होतं सुरुवातीला, कारण मैत्री हे जे पात्र आहे ना तितकी मोकळी ढाकळी मी नाहीच आहे मुळात. म्हणजे मला लोकांबरोबर कम्फर्टेबल व्हायला खूप वेळ लागतो आणि मी इंट्रोवर्ट आहे पूर्णतः. म्हणजे मी माझं पुस्तक, माझी ठरलेली मित्रमंडळी, तेवढंच माझं हे असतं. पण त्यामुळे ते करण्यासाठी मला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागले. पण जेव्हा मी ते एफर्ट्स घेतले तेव्हा आपण भूमिकेतून शिकतो असं म्हणतात ना, करेक्ट, की मोकळं करते ती भूमिका आपल्याला. तर त्या काही गोष्टी माझ्यामध्ये आल्या. म्हणजे इव्हन आत्ता पण मी तुझ्याशी जे बोलते आहे किंवा इव्हन बाहेर जे मी आता बोलू शकते, तर त्या काही गोष्टी मला त्या भूमिकेतून मिळाल्या. बरोबर. अक्षराच्या बाबतीत असं झालं की अक्षरा आणि माझ्यामध्ये बऱ्याच गोष्टी सिमिलर आहेत. म्हणजे तसा तिचा शांत आता स्वभाव मी म्हणलं तर माझा नवरा बघत असेल पॉडकास्ट, त्यामुळे त्याला खोटं वाटेल, पण इंट्रोवर्ट आपण म्हणूया तशी मी आहे. ती शिक्षिका आहे अक्षरा आणि माझी आई शिक्षिका आहे. एक्झॅक्टली. सो तो एक फ्रेम ऑफ रेफरन्स माझ्या मनामध्ये होता की साधारण असं असेल. पण तरी सुद्धा ते पात्र करताना मी जे म्हणलं ना, मैत्री करताना मला अनकम्फर्टेबल वाटलं होतं सुरुवातीला, जमेल की नाही असं वाटलं होतं. हे पात्र करतानाही मला तसं वाटलं, कारण तोपर्यंत मी तशी मोकळी ढाकळी आणि थोडीशी ओपन अशी मी झाले होते. माझ्याही नकळत माझे ते इन्स्टिंक्ट्स बदललेले होते. बरोबर. आणि ऑलरेडी मी तेवढी ओपन अप झालेली किंवा मनात येईल ते बोलणारी, किंवा या क्षेत्रात काही काळ काम केल्यामुळे सुद्धा आपल्यामध्ये ती गरज असते की मला हे वाटतंय, हे माझं मत आहे, हे स्पष्टपणे मांडू शकणं. करेक्ट. हे सगळं माझ्यात आलं होतं आणि ते मला कुठेतरी टोन डाऊन करायचं होतं अक्षराच्या भूमिकेसाठी. सो तो पुन्हा ती एक वेगळी मजा होती. आणि मी म्हणलं तसं आई शिक्षिका असल्यामुळे, आईच्या अनेक शिक्षिका मैत्रिणी मी लहानपणापासून बघितलेल्या असल्यामुळे मला एकतर आमच्या घरी फारच आनंद झाला होता की मी ही भूमिका करते म्हटल्यानंतर. आणि तो जो काही गेटअप होता, तेव्हा मी ऑडिशनसाठी गेले होते तेव्हा माझे एवढे केस होते. आणि आपल्याला असं ते काम हवं असतं ना, की मला हवंय हे काम. तर मला माहित होतं की शिक्षिका एवढ्या शॉर्ट हेअरची, म्हणजे तुझे आता आहेत तेवढे माझे केस होते. तर मला असं वाटलं की मी लहान दिसेन, आणि मी लहानच दिसत होते आणि साडी वगैरे नेसली होती. पण म्हणलं कसं काय वाटेल माहित नाही. पण माझ्या डोक्यात आलं की मी ह्यांना माझे लॉंग हेअरच्या लुक मधले फोटोज पाठवावेत, कारण मला ते एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायचे आहेत. मला त्यांना हे सांगायचं आहे की मी जरी आत्ता अशी दिसत असले तरी मी अशी दिसू शकते. बरोबर, अगदीच. आणि तुला गंमत वाटेल, लिटरली मला तिथे सांगितलं होतं की तुझी ऑडिशन झाली आहे, तरी सुद्धा मी तिथे थांबले, मी साडी नेसली, मी माझे स्वतःचेच फोटो मी काढले, मी ते त्यांना पाठवले आणि मी सांगितलं की मी अशी दिसू शकते. तिथे ऑडिशनला एकच सीन होता. मी म्हटलं नाही, तो दुसराही सीन मला वाचायला दिला होता, मला तोही करायचा आहे. आणि तो असं मी त्या रोलसाठी मी काय म्हणतात त्याला, विलपॉवर जी असते ती मी पणाला लावली होती. आणि माझं ठरलं होतं की हे काम मीच करणार. आणि माझा असा विश्वास आहे की आपण जर नेहमी जे एफर्ट्स घेतो त्यापेक्षा थोडंसं बाहेर जाऊन 4 पैसे एक्स्ट्रा एफर्ट्स जर घेतले तर ती कामं होतात. तर तशा ह्यानी मला ती अक्षराची भूमिका मिळाली होती आणि त्यामुळे ती माझ्यासाठी प्रचंड खास आहे. आणि ती खास लोकांसाठी पण आहे, म्हणजे बघणाऱ्यांसाठी पण आहे. म्हणजे तू आत्ता सांगते ना, तर त्यामागचे एफर्ट्स कळत आहेत. आणि एक गोष्ट मला खूप आवडली, ही कदाचित माहीत नव्हती, की तू प्रचंड, आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीमध्ये चिकाटी असते, तुझ्यामध्ये ती चिकाटी खूप आहे की मला ही गोष्ट हवी आहे, तर मी खरंच जास्त प्रयत्न करेन पण ती मिळवणार काहीही झालं तरी. आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी शिकण्यासारखी आहे की चिकाटी असली तर तुम्ही हव्या त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकता. याच्याहून सगळ्यात वेगळी भूमिका तर मला एक थोडीशी जाणवती, म्हणजे कोहम मधली. या सगळ्या भूमिका साकारत असताना तुझी कोहम मधली भूमिका अगदी टोटली वेगळी आहे. तर कोहम बद्दल काय सांगशील? कोहम मध्ये एकतर सिरियल केल्यानंतरचं हे माझं पहिलं वेगळं काम आहे. आणि मला ना असं खूप वाटत होतं की मला स्टेजवर यायचंय परत. आणि अनेक मी नाटकं बघत होते आणि मला असं वाटत होतं की मला पण करायचं, स्टेजवर काम करायचंय. आणि हा कार्यक्रम सुरू झाला ते मुळात NMACC जे आहे, नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर, त्यांनी विराजसला विचारलं होतं की
संत साहित्यावर आधारित काही तुमच्याकडे आहे का? आणि विराजच्या डोक्यात आलं की गोनीदांच्या इतक्या कादंबऱ्या आहेत आणि त्यामध्ये इतकं सुंदर पद्धतीने संत साहित्य बाहेर आलेलं आहे, तर आपण त्यावर काहीतरी करूया. आणि अभिवाचन असं करायचं आमचं ठरलं. याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे, नाटक का नाही, अभिवाचन का, तर ते साहित्य आहे. बरोबर. आणि हल्ली खूप कमी लोकांना वाचनाची आवड असते, किंवा वाचायला लागलं की झोप येते वगैरे असं होऊ शकतं, किंवा आवडच नसते, किंवा कादंबऱ्या वाचलेल्या नसतात. आणि आमची जेन्युइनली अशी इच्छा होती की अभिवाचनाचे कार्यक्रम आता आपण तसे बघत नाही. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणायचो की बघ ना, आपण पुण्यात वाढलोय, पुण्यामध्ये आपण लहान असताना किती ठिकाणी असे अभिवाचनाचे कार्यक्रम असायचे, किंवा जनरल आपण एका पुस्तकावर चर्चा करायला भेटूया असे चर्चासत्र असायची. सो तसं हल्ली कुठे फारसं दिसत नाही. आणि त्यामुळे ते अभिवाचन करायचं असं ठरलं. आणि त्यामध्ये माझी जी भूमिका आहे, सो कोहम म्हणजे मी कोण आहे, तर हा प्रश्न आत्ता जसा आपल्याला पडतो, किंवा आता तू मगाशी सांगत होतीस की जसं तू आधीची काही जॉब सोडून तू तुझ्या एक वेगळं काहीतरी छान सुरू केलंयस इंडिपेंडेंटली, तसा प्रश्न आपल्याला प्रत्येक क्षणी पडत असतो आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर. आणि तोच प्रश्न पूर्वापार चालत आलेला आहे. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनाही पडला आहे, संत तुकारामांना पडला आहे, शिवाजी महाराजांना पडला होता. तर त्या त्या महापुरुषांच्या आयुष्यात तो प्रश्न केव्हा आला, त्याची त्यांनी उत्तरं कशी शोधली, आणि त्याचा आपण आज वापर कशा पद्धतीने करू शकतो, याबद्दल ते सगळं जोडलेलं आहे. आणि गोनीदांच्या कादंबऱ्यांना विराजसनी आत्ताच्या काळाशी रिलेव्हंट होईल, किंवा सोप्या भाषेत लोकांना कळेल असे काही पॅसेजेस लिहिलेले आहेत. तर त्यामध्ये मी संत ज्ञानेश्वरांचं त्यांच्या आयुष्यावरती जे मोगरा फुलला कादंबरीमध्ये लिहिलेलं आहे ते मी वाचते. आणि मला खरंच सांगते, संत ज्ञानेश्वर होऊन ते वाचणं, जरी ते फक्त वाचन असलं तरी ते इतकं चॅलेंजिंग आहे. एकतर ती भाषा मोगरा फुलला मधली त्या काळातली भाषा आहे, ते शब्द समजून घेणं, त्याचा अर्थ स्वतः लावणं, आणि ते लोकांना समजेल अशा पद्धतीने बोलणं, बरोबर, हे खूप अवघड आहे. हे चॅलेंज माझ्यासाठी आहे, शिवराजसाठी आहे, मृणालताईसाठी आहे. आणि मला गमतीशीर काय वाटलं की ज्ञानेश्वरांविषयी बोलताना, किंवा त्यांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा त्यांना हा प्रश्न पडला होता की मी हे करू शकेन की नाही. निवृत्तीनाथांनी त्यांना सांगितलं की तुम्ही ज्ञानेश्वरी लिहा, आणि हे जे सगळं ज्ञान आहे, नॉलेज आहे, ते आपल्याला सामान्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, तर तुम्ही सोप्या शब्दात लिहा. आणि त्यांना असा प्रश्न पडला ज्ञानेश्वरांना की मी कोण आहे, म्हणजे व्यासांनी हे काम आधी केलेलं आहे, मला हे जमेल का, मी कोण आहे, मी इतका तरुण आहे, आणि ते खरंच तेवढे लहान होते वयाने. तर ही शंका त्यांच्या मनात होती. आणि मग त्यांनी ते लिहिलं केवळ निवृत्तीनाथांनी विश्वास ठेवला म्हणून, आणि त्यांना ते जमलं. त्यांनी ते लोकांना सांगितलं. 9,000हून अधिक ओव्या, म्हणजे तू विचार कर की काय असेल. तर ते झाल्यानंतर त्यांनाच खूप भारावून गेले होते, आणि त्यांना भरून आलं होतं की हे काय घडतंय माझ्या हातून. आणि ती जी सगळी जर्नी आहे त्यांची, ती सगळी एक्सप्लोअर करणं आणि ती वाचणं, आणि प्रत्येक वेळी स्टेजवर मला डोळ्यात पाणी येतं. म्हणजे त्यासाठी काहीच एफर्ट्स मला घ्यावे लागत नाही, मी फक्त कॉन्सन्ट्रेट करते त्या मटेरियलवर, आणि इतकं छान, इतकं मेडिटेटिव्ह वाटतं. सो आम्हाला रिस्पॉन्स पण असाच आला आहे कोहम बघून की आम्हाला वाटलं नव्हतं की आम्हाला हे शब्द कळतील, किंवा खूप काहीतरी अवघड असेल असं वाटलं होतं, पण हे छान आहे. म्हणजे आम्हालाही आता वाचावं असं वाटू लागलंय, किंवा मेडिटेटिव्ह वाटलं काही लोकांना हे बघून. सो आय एम रिअली हॅपी. पण तू इतकी छान बोलतेस ना, आय रिअली अप्रिशिएट यू, की तू प्रत्येक भूमिकेबद्दल सांगताना ती प्रत्येक भूमिका माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. म्हणजे चहा आणि बनमस्का सांगताना तेच झालं, अक्षरा सांगताना माझ्या डोळ्यासमोर अगदी ती खणाची साडी नेसलेली मोठे केस असणारी अक्षरा पटकन उभी राहिली, आणि त्या कोहम म्हटल्यावर 2 वेळा घातलेली सुद्धा मला अगदी, म्हणजे सगळ्या गोष्टी पटापट रिलेट होतात. म्हणजे मला स्वतःला ते खूप छान वाटतं. आणि तुझी बोलायची पद्धत फार छान आहे शिवानी, मला फार आवडली, की शांतपणे प्रत्येक शब्द स्पष्ट आणि अस्खलित पद्धतीने पोहोचवण्याचा तू प्रयत्न करतेस. रिअली गुड, म्हणजे ही आवडण्यासारखी गोष्ट आहे.
पण हे सगळं करत असताना तुझ्या बोलण्यात सतत वाचनाचा उल्लेख आहे. तुला वाचनाची खूप आवड आहे का? मला हो, म्हणजे मी पुस्तकं खाते लिटरली असं म्हणलं तरी चालेल. आणि अगं मी अभिनवला होते, अभिनव विद्यालय पुण्यामध्ये, मराठी मीडियमला होते. आणि लहानपणी ना आई पेपर जेव्हा तपासत बसायची तेव्हा मला असं वाटायचं की अरे मग मलाही काहीतरी करायचंय. मग अगदी 2-3 वर्षांची असताना की मी पण काहीतरी करणार, म्हणून मी पुस्तक घेऊन बसायचे. आणि ते जे तेव्हा अभिनय म्हणजे रोल प्लेइंग म्हणून जे सुरू झालं ते पुढे मला आईनी सवय लावली पुस्तकं वाचण्याची. आणि आमच्या घरात असं अनेक वेळा व्हायचं की आई एका कोपऱ्यात एक पुस्तक वाचतेय, मी काहीतरी माझं वाचते आणि पप्पा काहीतरी वाचतोय. असं आम्ही पुस्तकं आम्हाला सगळ्यांनाच घरात वाचायला खूप आवडतात. आणि मराठी मीडियममध्ये असल्यामुळे मराठी वाचन शाळेत असताना तर खूप होतं. आणि नाट्यवाचन स्पर्धा, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा हे पुण्यामध्ये तुला साधारण माहित असेल की म्हणजे प्रत्येक मुलाला किंवा मुलीला हा प्रश्न एकदा तरी विचारलाच जातो की तुला आवडतं का, तुला यायचं का स्पर्धेत. आणि मला तर आवडायचं, त्यामुळे मी या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे अगदी 1ली-2रीत असल्यापासून. आणि तेव्हा असं व्हायचं की तेव्हा स्पर्धांचे ना विषय असायचे, थीम, की लोकमान्य टिळक. तर मग आता लोकमान्य टिळकांवरती माझी आई मला म्हणायची की तुला भाषण करायचं आहे तर तू माझ्याबरोबर लायब्ररीमध्ये ये आणि तुला जी काही 3-4 पुस्तकं वाटतायत ती चूज कर, बरोबर, ती तूच वाच. त्याच्यामध्ये तुला जे काही हे परिच्छेद घ्यावे असं वाटतंय ते हायलाईट कर आणि मग मी तुला ते बांधायला मदत करते. असं आमचा तो ठरलेला कार्यक्रम असायचा. आणि म्हणजे आत्ता सांगताना मला असं वाटतं किंवा काही लोकांना असं वाटेल की बापरे हे केवढा अभ्यास आणि केवढे कष्ट, पण तेव्हा तसं काही वाटायचं नाही. वाटत, खरंच आहे. मग तेव्हा मला असं वाटायचं की अरे मजा येते, ऍक्टिव्हिटी आणि काहीतरी नवीन करतोय आपण. सो त्या ह्याच्यातून मला वाचायची सवय लागली. आणि नंतर मी जेव्हा फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली तेव्हा मला भयंकर क्रेज होती फर्ग्युसनची लहानपणापासून, कारण आई फर्ग्युसनला होती आणि तिने मला सगळं ते सांगितलं होतं की इतका छान कॅम्पस आहे आणि ते सगळं हिस्ट्री आहे त्या जागेला. बरोबर. तर तेव्हा गेल्यानंतर ना मला एक पद्धतीचा कॉम्प्लेक्स निर्माण होऊ लागला, कारण मी मराठी मीडियम मधून आले होते आणि तिथे मोस्टली कॉन्व्हेंट आणि इंग्लिश मिडियमची मुलं होती. आणि माझं इंग्लिश चांगलं होतं, पण अभ्यासातून आपण जे शिकतो आणि जे ऍक्च्युली आपल्याला बोलायला लागतं इंग्लिश, बोलीभाषेतलं इंग्लिश ते खूप वेगळं असतं. आणि त्या मुलांचं इंग्लिश चांगलं नव्हतं, म्हणजे ते बोलू शकायचं चांगलं, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स खूप असतात. आणि मी पण मराठी मीडियम, सो हे मी पण फेस केलं की आपण ग्रामर फॉलो करून आपण इंग्लिश बोलायला जातो. एक्झॅक्टली. सो आपण आपल्या डोक्यात ते करेक्ट असतं ना, आपण ग्रामर फॉलो करतो, पण ते तसं मी कम्युनिकेट करू शकत नव्हते असं मला पहिल्या 1-2 आठवड्यात लक्षात आलं. आणि माझ्या बाकीच्या मित्रमैत्रिणींचा असा ऍटिट्यूड होता की हा ठीक आहे ना एवढं काय, पण ते माझ्या मनात राहिलं होतं की नाही मला हे आलं पाहिजे. आणि म्हणून मी तेव्हापासून इंग्लिश पुस्तकं वाचायला घेतली. आणि मराठी वाचन तर होतंच, पण मी ठरवून इंग्लिश पुस्तकं वाचायला लागले. आणि तुला खोटं वाटेल पण मी असं इमॅजिन करायचे की कोणीतरी आपला इंटरव्ह्यू घेतोय आणि मी इंग्लिशमध्ये बोलायचे स्वतःशीच एकटीच. आय अप्रिशिएट. हो, कारण मला असं होतं की मला आलं पाहिजे बोलीभाषेत. आणि आता इंग्लिश वाचायची इतकी सवय झाली आणि मग मी म्हणजे इंग्लिश लिटरेचरमध्ये मी BA केलं वगैरे, हे सगळं म्हणजे खूपच पुढे गेलं सगळं. आणि आता असं वाटतं किंवा असं काही लोक म्हणतात की अरे तू मराठी मीडियमची आहेस, वाटत नाही. पण हे मी कॉम्प्लिमेंट म्हणून नाही घेत. मी त्यांना सांगते की मी मराठी मीडियमची आहे, माझं मराठीही तितकंच चांगलं आहे आणि मला इंग्लिश येतं. सो म्हणजे तुझा प्रश्न होता की वाचन, तर त्यामुळे मला अशी वाचनाची आवड निर्माण झाली. आता कोणतं पुस्तक वाचतेस? आत्ता मी खूप 2-3 पुस्तकं एकत्र वाचते, पण एक खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे 5000 Years of History on Indian Subcontinent म्हणून. ऐकून खूप जड वाटतं, पण तसं जड नाहीये. ते हिस्ट्री आहे, सोप्या भाषेत सांगितली आहे. आणि इंडियन सबकॉन्टिनेंट म्हणजे काय आणि काय पूर्वापार काळापासून काय काय कोण कोण इथे राहून गेलंय वगैरे त्याविषयीचं ते पुस्तक आहे. उत्तम. म्हणजे मला तुझी अजून एक गोष्ट रिलेट झाली. मी पण एका वेळी एक पुस्तक नाही वाचत, असे 2-3 पुस्तकं की आता थोडंसं हे झालं की चला दुसरं कुठलं तरी घ्या. म्हणजे मला तुझ्याशी बोलताना खूप गोष्टी कनेक्ट होतात की आपण बरोबर मार्गावर आहोत, असा काही प्रॉब्लेम नाहीये. आता परत थोडंसं आपण अभिनयाकडेच येऊयात. हा प्रश्न मला खूप जणांना विचारायला आवडतो की
नाटक संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट हा समाधान देतो, की सिरियल नंतर कट ओके यामध्ये समाधान मिळतं? नाही, डेफिनेटली नाटक झाल्यानंतरचा टाळ्यांचा कडकडाटपेक्षा ना, नाटक सुरू असताना सुद्धा आपल्याला कळतं की काही मोमेंट्स ना प्रेक्षक गास्प करतात किंवा ते हसतात. हो. ते तुम्हाला तिथल्या तिथे दाद देत असतात. आणि कडकडाटापेक्षा ती जी शांतता असते ना, पिन ड्रॉप सायलेन्स जो असतो, की आपण बोलतोय, आपण काहीतरी सादर करतोय आणि ते चांगलं होतं हे कशावरून कळतं असं मला वाटतं, की लोक अटेंटिव्हली ऐकत असतात हो. आणि पिन ड्रॉप सायलेन्स असतो आणि तुमचा प्रत्येक श्वास, तुमचा प्रत्येक शब्द ते असं झेलत असतात, की आमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आहे. हे मला खूप समाधानकारक वाटतं डेफिनेटली. पण मी असं म्हणेन की मी कधीच नाही चूज करू शकले किंवा करू शकणार की नाटक की सिरियल की सिनेमा असं. कारण प्रत्येक मीडियममध्ये वेगळ्या पद्धतीने काम करायला लागतं आणि त्याचं सौंदर्य वेगळं आहे. प्रत्येक माध्यमाचं सौंदर्य वेगळं. प्रत्येक माध्यमाचं सौंदर्य वेगळं आहे. आता सिरियलमध्ये मी रमाबाई आंबेडकरांची भूमिका केली होती आणि तेव्हा आमच्या सेटवर एकदा मुंबईला एक असं जोडपं आलं होतं. आजी आजोबा होते आणि खूप त्यांच्या हातात बॅगा आणि असं काय काय होतं आणि ते येऊन कोपऱ्यात उभे होते. तर सागर देशमुख जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका करायचा, तो आणि आम्ही त्यांना बघितलं बराच वेळ आणि म्हटलं हे काय कोणाशी बोलत नाहीत, काही नाही, नुसतेच लांब उभे आहेत. तर म्हणून आम्ही गेलो त्यांच्याकडे की तुम्ही कोणाला भेटायला आलात का? तर ते म्हणाले की आम्ही लातूरहून आलेले आहोत आणि आम्ही फक्त तुम्हाला बघायला आलेलो आहोत. आम्ही भेटायला पण नाही म्हटले ते, आम्ही बघायला आलो आहोत. आणि त्यांनी आमचे पाय धरले. तर आपल्याला कॉन्शियस होतो आपण किंवा आपल्याला असं वाटतं की मी पात्रच नाही यायला आणि नाहीच होत आपण फक्त ती भूमिका करत असतो. पण लोकांच्या मनात सिरियलमुळे ती भूमिका इतकी मनात बसली होती, सागरची असेल किंवा की त्यांना ते खरं वाटायला लागतं. किंवा हे तर खूप मोठं उदाहरण झालं, पण आता अक्षरा सुद्धा लोक भेटतात आणि मास्तरीणबाई म्हणून अजूनही हाक मारतात किंवा तुमची मास्तरीणबाई आम्हाला लक्षात आहे किंवा आता परत कधी तुम्ही सिरियल करणार असं विचारतात. तर ते प्रेमच आहे. बरोबर. आणि तो ऑडियन्स पूर्णपणे वेगळा आहे आणि मला असं वाटतं की मला ते पण हवंय, त्यांचंही प्रेम मला ऑफकोर्स हवं आहे. आणि मी तरी सगळीकडे नाटक असेल तर मी वेगळं काम करते, सिरियलमध्ये वेगळं काम करते आणि मला तेच करायचं आहे. म्हणजे मी असं कधीच म्हणणाऱ्यातली नाहीये की नको नको सिरियल नको असं. मला असं वाटतं की तुम्ही जर चांगलं काम करायचं तुम्ही ठरवलं असेल, बरोबर, तर ते चांगलं काम तुम्ही कुठल्याही माध्यमात करू शकता. सिरियलला अवघड असतं कारण ऑफकोर्स एका दिवसात 8-9 सीन्स करायचे असतात, 3-3, 4-4 पानी सीन्स असतात आणि अनेक फॅक्टर्स असतात. त्या सगळ्या गोंधळातून मार्ग काढून तुम्हाला हे ठरवायचं असतं की नाही, पण मी पाट्या टाकणार नाहीये. मी हा चल देऊन टाकूया हा शॉट, असं मी करणार नाहीये. मी चांगलंच काम करणार आहे. आणि ह्याची सवय होते एकापण. तर म्हणजे हे मी फक्त माझं नाही सांगते. आम्ही आत्ता जी सिरियल केली तुला शिकवीन चांगलाच धडा, त्यामध्ये इव्हन कविताताई चं आणि माझं बोलणं व्हायचं अनेक वेळा. आम्ही सगळेच सहकलाकार, आमचं बोलणं व्हायचं की आपण चांगलंच काम करतोय यार. म्हणजे चांगलं म्हणजे असं नाही म्हणते की मी भारी, मी असं म्हणते की जे लेखकाला आणि दिग्दर्शकाला अपेक्षित आहे तेवढं सिन्सिअरली आपण काम करतोय. तर तेच करायचं असतं. त्यामुळे मला सिरियल पण, फिल्म, वेब सिरीज, ऍड, नाटक सगळं मला आवडतं. पण हे चांगलं आहे, एवढं ओपन असणं पण मला वाटतं चांगलं आहे, कारण त्याच्याशिवाय तुमच्याकडे तशा भूमिका येणार नाहीत, तसे रोल्स येणार नाहीत. आणि फक्त एकाच पद्धतीत जाऊन आपला जो म्हणतो ना की डेव्हलपमेंट आपली जेवढी होत नाही तेवढी वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जाऊन ना डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होते. करेक्ट असं एक वाटतं. आता तू वेगवेगळ्या भूमिकांमध्ये, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करत आहेस, पण हे करत असताना तुला एखादी यामध्ये आवडलेली गोष्ट कोणती आहे, जी माध्यमांमध्ये काम करताना यार मला प्रचंड आवडलंय, कोणत्याही माध्यमांमधलं, तर ती गोष्ट कोणती आहे? प्रत्येक माध्यमाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य असतंच. मी शिकलीये काय असं जर म्हणशील तर, किंवा माध्यमातून असं नाही पण वेगवेगळ्या भूमिकेतून किंवा या क्षेत्रात असल्याचा एक फायदा असा होतो की एम्पथी खूप वाढते. म्हणजे
मी हे समजूच शकत नाही की तुम्ही आर्टिस्ट पण आहात आणि तुम्ही इन्सेन्सिटिव्ह पण आहात. हे होऊच शकत नाही. म्हणजे या दोन गोष्टी एकत्र होऊच शकत नाही. कारण बेसिक आहे की तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या भूमिका करत असता तेव्हा प्रत्येक भूमिकेतून तुम्ही काहीतरी शिकता. आणि सगळ्यात महत्वाचं, ती जर चांगली करायची असेल तर तिला काय वाटतंय, ती कसा विचार करते, दुसऱ्या माणसाच्या मनात जाऊन त्याच्यासारखा विचार करता येणं ही बेसिक रिक्वायरमेंट आहे ऍक्टर म्हणून. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मला छान वाटतं एक ऍक्टर असल्यामुळे जेव्हाही कधी कुठलं काही कॉन्फ्लिक्ट येतो किंवा इमोशनल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो ना, तो खूप वाढल्यासारखा वाटतो. की असं नाही की भांडणं होत नाही, असं नाही की आपण खूपच काहीतरी समजूतदार झालो आहोत, पण नक्कीच हे होतं की समोरच्या व्यक्तीचा विचार करता येतो की ही असं आत्ता का वागली किंवा आता ही असं का बोलली असेल. आणि त्यामुळे कुठली गोष्ट पर्सनली घेतली जात नाही. म्हणजे हे मी डिस्टिंक्टली बघितलं आहे की माझ्या क्षेत्रात नसणारे मित्रमैत्रिणी जे आहेत त्यांच्याकडे बघून मला असं वाटतं की यार मला हे किती चांगलं आता समजू लागलं आहे किंवा माझ्या क्षेत्रातल्या सगळ्यांनाच हे किती चांगलं समजू लागलं आहे की इतक्या विविध प्रकारच्या लोकांशी तुमचा संपर्क येत असतो, सतत येत असतो. इव्हन तू सुद्धा ॲग्री करशील की त्यामुळे असं होतं की लोकांना समजून घेण्याची तुमची क्षमता खूप वाढते आणि संवाद साधण्याची क्षमता तुमची चांगली होते. त्यामुळे विविध माध्यमांमध्ये तू जे म्हणलीस की काय गोष्ट आवडली, तर मला हेच आवडतं की स्पेशली माझ्यासारख्या इंट्रोवर्टसाठी हे खूप चांगलं चॅलेंज आहे की पुढे जाणं याच्यातून. एक्झॅक्टली. सो हे मला नक्कीच आवडतं या क्षेत्रात. मास्तरीणबाई आता तू उल्लेख केलास, विराजसला कधीतरी मास्तरीणबाईंचा असाच अनुभव येतो का? म्हणजे मास्तरीणबाई अशाच घरी असतात का? तू आता त्याला बोलवशील तेव्हा तुला कळेल. पण आय डोंट नो, म्हणजे आता हे मी कसं सांगू, पण आमच्यामध्ये आता 4 वर्षांचं अंतर आहे, 3 वर्षांचं अंतर आहे सॉरी, माझ्यात आणि विराजसमध्ये. आणि आम्ही एकमेकांना गेली 14 वर्ष ओळखतोय. तर तेव्हा मी पहिल्या नाटकाला भेटलो होतो, त्याला आता 14 वर्ष झाली काल. सो इतकी वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत आहोत आणि आमचं इतकं सगळं यश असेल, अपयश असेल, सगळा प्रवास, त्याचं मुंबईला शिफ्ट होणं, माझं शिफ्ट होणं, हे सगळं खूप पॅरलली घडत होतं. तेव्हा अर्थात आम्ही फक्त मित्रमैत्रिणीच होतो इतकी वर्ष. पण आता इतका असा कम्फर्ट झोन झालाय की जरी मी त्याला मास्तरीणबाईंसारखं वागवत असेल तरी आय डोंट नो, आता ते रिअलाइज नाही होत. पण तू त्याला बोलवशील तेव्हा तुला कळेल, त्याच्याकडून याचं उत्तर नक्की काय. पण तुमच्यामध्ये डिस्कशन जनरली होतं का कुठली स्क्रिप्ट आल्यावर की आपण कशा पद्धतीने पुढे नेऊ शकतो किंवा याच्यामध्ये नवीन काय ऍड करता येईल किंवा एकमेकांसमोर आधी वाचन असं काही होतं का? हो, डेफिनेटली. विराजसनी काही नवीन लिहिलेलं असेल नाटक किंवा काही फिल्म, त्याचं पहिलं वाचन आम्ही एकत्र करतो. आणि ही एक सवय त्यांनीच लावून घेतलेली आहे की आधी असं व्हायचं की मी शूटिंगहून रात्री उशिरा घरी यायचे आणि मग तेव्हा मी खरं तर दमलेली असायचे, पण तुम्हाला म्हणायचं की आपण हे मी लिहिलेलं आहे आणि एकदा आपण वाचूया, म्हणजे मला कळेल की हे कसं ऐकून मला कळेल की हे चुकीचं आहे, बरोबर आहे काय. आणि तेव्हा अचानक माझ्यातली ऍक्टर जागी व्हायची आणि मी इतकी दमलेली असले तरी माझं असं व्हायचं की हा नाही आपण वाचन करूया. आणि कुठलंही त्यांनी काही नवीन लिहिलेलं असलं की एकत्र वाचन करणे ही आम्ही एक सवय लावून घेतली, ज्याचा त्याला फायदा होतो लेखक म्हणून. आणि मला जर काही नवीन काम आलं तर सल्ला असं नाही, पण एक गट फिलिंग जे असतं माझं कधी कधी, ते चूक आहे का बरोबर आहे हे पडताळून पाहायला आपल्याला एक कोणीतरी व्यक्तीचा सल्ला लागतो. आणि या क्षेत्रातलं त्याला माझ्यापेक्षा जास्त पडद्यामागचं त्याला जास्त कळतं. म्हणजे मी नुसतं ऍक्टर म्हणून जर विचार करत असेल, आय टोटली अग्री. कारण ते नाटकांचा एक बॅकग्राऊंड म्हणा किंवा काय पडद्यामागच्या काय गोष्टी घडू शकतात हे विराजसकडून शिकण्यासारखं. म्हणजे खूप सिंपल गोष्टी असतात की ऑडिशन दिल्यानंतर माझी चिडचिड होती की अरे लोक कळवत का नाहीत, म्हणजे केव्हा दिली मी ऑडिशन, आता अजून का नसेल सांगितलं. तर तो मलाही सांगतो की फिल्म आहे, म्हणजे प्री प्रोडक्शन सुरू आहे, ह्याचा अर्थ अनेक गोष्टी बदलत असतात. तुझ्या एकटीच्या भूमिकेचं कास्टिंग करणं त्यांची आत्ता प्रायोरिटी नाही आहे, वेगवेगळ्या गोष्टी सुरू असतात. बरं, कास्टिंग करताना अनेक मुद्दे
त्या कास्टिंग रूममध्ये लोकांच्या डोळ्यासमोर येत असतात, त्यामध्ये पर्सनली काही घेण्याची गरज नाही आहे, किंवा बिझनेस म्हणून ह्याच्याकडे कसं बघायचं या क्षेत्राकडे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या मी विराजसकडून शिकते आणि त्याचा मला खूप फायदा होतो. पण ओव्हरऑलच मी म्हणेन की एक साहित्याची किंवा अभिनयाची त्यांच्याकडे म्हणजे लेगसीच आहे की वीणाताई झाल्या, मृणालताई आहे आणि आता विराजस पण याच क्षेत्रात आहे, तू पण याच क्षेत्रात आहेस, तर पूर्ण फॅमिलीच याच्याशी संबंधित असताना तुला कसं बेनिफिट होतोय? बेनिफिट असा होतो की न सांगता बऱ्याच गोष्टी कळतात. म्हणजे घरात हेच वातावरण असल्यामुळे मला एक्सप्लेन नाही करावं लागत की शूटिंग एक्सटेंड झालंय तर ते का झालंय, म्हणजे काय, किंवा घरातल्या ज्या जबाबदाऱ्या असतात किंवा वर्क आणि काम आणि घर हा जो बॅलन्स आहे तो मृणालताईंनी अनेक वर्ष अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळलेला आहे. आणि मी नेहमी म्हणते की ती मला मैत्रिणीसारखीच आहे, जे खरं आहे. पण कधी कधी जेव्हा आता मी कुहम करते तिच्याबरोबर, तर मला तिच्याबरोबर काम करताना अचानक रिअलाइज होतं की माझ्यासाठी ही जरी मृणालताई असली आणि मैत्रीण असली तरी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींमधून मला लक्षात येतं की हे शिकण्यासारखं आहे, हा अनुभव इतका दांडगा आहे. इतकी वर्ष तिने वेगवेगळ्या माध्यमांमधून काम केलेलं आहे आणि पुन्हा घर सांभाळून हे काम केलेलं आहे. आणि आपण असं म्हणतो ना की हल्ली काय विराजस माझा मित्रच आहे, किंवा तसं म्हणायला गेलं तर फार काही जबाबदाऱ्या तशा नसतात, पण त्या जबाबदाऱ्या वाटू न देता किंवा त्यांचं ओझं वाटू न देता सहजपणे त्या पेलणं. आणि मला हे हवं आहे, मला ही घरची जबाबदारी हवी आहे असं म्हणणं, ते आवडीनं करणं आणि त्याविषयी फारसं बोलणं नाही, म्हणजे की मला हे करावं लागतंय असं न म्हणणं, किंवा कंप्लेंट झोन नाही की मी कामही करते आहे आणि बापरे आता मला घरी जाऊन हेही काम करायचं आहे, हे कुठेही तक्रारीचं सूर नसणं आणि सहज तो रोल, ती भूमिका पेलवणं, हे मी ताईकडून शिकते आहे. आणि हे मी थोडंसं असं म्हणेन की त्या काळामध्ये त्यांनी जेव्हा करिअर केलं तेव्हा एका वेळी 3 ते 4 सिरियल्स ताई करत होती. आणि हे किती अवघड आहे मुंबईला असणं, 3 ते 4 सिरियल्स शिफ्ट त्यांच्या वेगवेगळ्या शिवाय त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली. सो हे सगळं जर ती करू शकते तर आपण का नाही करू शकत, असा एक विचार होतो. आणि ऑफकोर्स त्यासाठी मी तिची अधूनमधून मदत घेते की कसं मॅनेज करायचीस तू शूटिंगचे हेक्टिक शेड्यूल्स आणि घर आणि हे सगळं, पण त्यामुळे डेफिनेटली खूप मजा येते. नाही, ही मजा याच्यामध्ये आहेच, पण जेव्हा तुमचं नवीन लग्न झालं ना तेव्हा मी एक छोटंसं रील बघितलं होतं आणि तेव्हा मृणालताई आणि तू एकत्र होतात आणि मृणालताईंनी फार कौतुकाने सांगितलं, शी जस्ट लाईक अ डॉल. आय स्टील रिमेंबर. ते माझ्या डोक्यात एकदम असं परफेक्ट बसलं की हां, म्हणजे यांचं रिलेशन हे इतकं छान आहे, म्हणजे कुठेही असं टिपिकल वेनी न जाता जेन्युअनली एक मैत्रिणीसारखं जसं रिलेशन असावं तसंच तुमचं रिलेशन आहे. पण मे बी कदाचित तू याच फॅमिलीमध्ये आता आहेस म्हणून की आधीपासून मला एक असा प्रश्न होता की तू एक कवयित्री पण आहेस. हो, तू कविता लिहितेस, हे खूप कमी जणांना माहिती आहे. तर ह्या कवितांचा प्रवास कसा सुरू झाला आणि तुझं पुस्तक सुद्धा पब्लिश झालेलं आहे? हो, मला लिहायला लहानपणापासूनच आवडायचं आणि कविता एक्झॅक्टली कधी सुरू झाल्या मला आठवत नाही, पण शाळेत असतानाच सुरू झाल्या होत्या. पण तू म्हटलीस तसं हे फार जणांना माहीत नाही. याचं कारण असं आहे की मला असं वाटायचं की आपण आपल्यासाठी लिहितो ना, म्हणजे मला आवडतंय आणि तसंच होतं ते. पण मला विराजसला वाचून दाखवल्यानंतर किंवा त्याचं असं म्हणणं होतं की ह्या इतक्या चांगल्या आहेत तर तू का शेअर करत नाहीस, किंवा शेअर करून बघ ना, बघू काय होतं. आणि मला प्रचंड भीती आणि मी कॉन्शियस आहे त्या बाबतीत की नको यार, कसं वाटेल लोकांना किंवा आवडेल की नाही. म्हणजे अभिनयाच्या बाबतीत मी जितकी थोडाफार आत्मविश्वास तर लागतोच अभिनय करताना, तर तो आहे, पण मला माझ्या लिखाणाच्या बाबतीत किंवा कवितांच्या बाबतीत तो आत्मविश्वास मला अजूनही नाहीये. आत्ता तरी मी हळूहळू शेअर करू लागली आणि मग शेअर केल्यानंतर किंवा माझं पुस्तक जेव्हा ॲमेझॉनवर आलं
किंवा स्टोरीटेल ॲप जे आहे गोष्टींचं हो 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 ॲप आहे ते, तर त्यावर मी काहीतरी लिहिलं इंग्लिशमधनं, शॉर्ट स्टोरीज लिहिल्या आणि कविताही लिहिल्या आणि त्याला रिस्पॉन्स चांगला आला. म्हटल्यावर मला थोडासा कॉन्फिडन्स आला की ओके, सो हे मी शेअर करू शकते, मी करू शकते. सो अधूनमधून असं मी थोडंसं डेअरिंग करून करत असते शेअर. पण मग एखादी कविता तू सादर करू शकतेस का? डेअरिंग म्हटल्यावर तू बॉम्ब टाकलायस. मला तर तुला आवडेल ती कविता, म्हणजे स्वरचित शिवानीने केलेली कविता, अशी काहीतरी आम्हाला ऐकायला आवडेल नक्की. मी जी ऑलरेडी शेअर केलेली आहे तीच मी शेअर हो करते. हो चालेल चालेल अगदीच. ऍक्च्युली कोहमचा आपला मगाशी विषय झाला आणि आपण सध्या सोशल मीडियावर सतत एक ऍक्टिव्ह असण्याचं प्रेशर सगळ्यांवर आहे की फोटोज टाकलेच पाहिजेत, रील्स टाकलंच पाहिजे. आता तर फोटोज पण नाही इंस्टाग्रामवर, रील्सच टाकले पाहिजेत आणि ते पुढे म्हणजे त्याचे व्ह्यूज वाढले पाहिजे, त्याच्यातून फॉलोअर्स वाढले पाहिजे. हे प्रेशर वेगळं आहे त्याचं. सो मी तरी माझ्या लेवलला हे प्रेशर अजून घेतलेलं नाहीये. गुड. हो, म्हणजे मला असं वाटतं की हे किती प्रेशर आहे, हे मी का घेऊ, मला काम करायचंय. आवाजावी प्रेशर आहे. आणि हा, म्हणजे मी हे समजू शकते की लोकांशी तुमचा कनेक्ट राहायला पाहिजे म्हणून तुम्ही ऍक्टिव्ह असायला पाहिजे, हे मी समजू शकते. पण एवढ्या सेकंदचे रील टाका आणि मग त्याचा हुक पॉइंट हा असला पाहिजे, हे सगळं एक खूप वेगळं तंत्र आहे त्यामागे आणि त्या सगळ्याला खूप डोकं लागतं, कष्ट लागतात, हे मला मान्य आहे. पण त्याचा त्याची थोडीशी डाऊनसाईड अशी पण आहे की त्याचं लोक इतकं प्रेशर घेतात की ज्या लोकांना ते जमत नाही ना, त्यांना खूप हरवल्यासारखं वाटतं. आणि सो साधारण त्या थीमवर आणि कोहमच्या थीमवर मी एक कविता केली होती, ती शेअर करते. माझी ओळख एकदा शोधू लागले, माझी ओळख एकदा शोधू लागले, कधी आईच्या डोळ्यात दिसणाऱ्या कौतुकात, तर कधी आरशात दररोज बदलत जाणाऱ्या वास्तवात, कधी रोजनिशीच्या लपवलेल्या पानात, तर कधी फोटो चेहऱ्यावर चिकटवलेल्या हास्यात. मग कळलं शाळेतल्या एका बाकावर म्हणे माझी ओळख लपून बसलीये. मग कळलं शाळेतल्या एका बाकावर म्हणे माझी ओळख लपून बसलीये. मामाच्या गावाला जाऊन रील करायचं राहून गेलं म्हणून जुन्याच काळात विसरल्यासारखी झालीये. ती बुजलेली आहे म्हणे, ती बुजलेली आहे म्हणे, फक्त आजीजवळ बसून जात्यावर गाणं गाते. चुकून ट्रोल नको व्हायला म्हणून मनातल्या मनात व्यक्त होते. तिला एकांतात खुश राहता येतं म्हणे, तिला एकांतात खुश राहता येतं म्हणे, सतत सोशल मीडियाची खिडकी ती उघडत नाही. मात्र पक्षी आलेच कधी दारात तर त्यांच्या भाषेत हसत खेळत राहते. सुंदर. तिला इतरांनी आवडून घ्यावं असं वाटत नाही म्हणे, तिला इतरांनी आवडून घ्यावं असं वाटत नाही म्हणे, तिचं तिच्यावरच खूप प्रेम आहे. कुणी फॉलो बॅक केलं नाही तरी ती तिच्या वाटेवर चालत राहते. ती खूप दिवस मला शोधत होती म्हणे, ती खूप दिवस मला शोधत होती म्हणे, माझ्या थेरपिस्टशी बोलली, अचानक कॉन्टॅक्ट झाला, माझीच ओळख मला नव्याने भेटली. तिला प्रश्न मी खूप विचारले, तिला प्रश्न मी खूप विचारले, तिने उत्तरं माझ्याच आवाजात दिली. माझ्यासाठी रोज वेळ काढत जा, माझी ओळख मला उसासून म्हणाली. प्रेरणा, ऊर्जा, शक्ती माझीच नाव आहेत म्हणे, प्रेरणा, ऊर्जा, शक्ती माझीच नाव आहेत म्हणे. तिने माझ्या मनात रिपोस्ट केलं, सोशल गर्दीत भरकटत जाण्याआधी तिने वेळीच मला सावरलं. वा, म्हणजे वा वा, क्या बात आहे, सुंदर. आणि हे पण पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभं राहतं की बाकावर बसलेली आपण स्वतःला लगेच शोधायला जातो की कसे होतो आणि कसे आजीसोबत बसतो आणि खरंच आपण स्वतःला कसे थेरपिस्ट, आणि हे चक्र म्हणजे टोटली गुड. आपण म्हणजे जे या चक्रात अडकले आहेत किंवा त्यांना बाहेर पडायचं आहे त्यांच्यासाठी कविता मी म्हणेन की परिपूर्ण आहे, सुंदर लिहिली आहेस. म्हणजे तुझ्यामध्ये ही कवित्री आम्हाला अजून पुढे कुठेतरी बघायला मिळेल आणि अजून भरपूर पुस्तकं येतील असं म्हणायला हरकत नाही. पण मग मला एक गोष्ट तुझी खूप आवडली आहे की म्हणजे कुठे मला ठरवलेली नाही आहे, पण मला एक छान वाटलं की तुझ्याकडे व्होकॅब्लरी भरपूर आहे. शब्दसंपदा असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी तू काय करतेस? खरं तर ही नकळत डेव्हलप झाली आहे, पण मला असं वाटतं की पुस्तकं वाचल्यामुळेच ते असेल. डेफिनेटली ते काहीच. एकतर पुस्तकं वाचणं आणि दुसरं एक खूप महत्वाची गोष्ट आम्ही घरी करतो, म्हणजे माहेरी पण ही व्हायचीच की काही वाचलं, काही बघितलं किंवा ऐकलं की त्याची चर्चा आमच्याकडे घरी होते.
म्हणजे असं असतं ना अनेक वेळा की लोकांना वाटत खूप असतं पण व्यक्त कसं व्हायचं कळत नाही. म्हणजे व्होकॅब्युलरीचं तू म्हटलीस म्हणून मी सांगते की शब्दच सापडत नाहीत, की खूप वाटतंय पण म्हणजे इनफॅक्ट आणि मग एक्झॅक्टली. आणि मग बॉरोड व्होकॅब्युलरी असते, म्हणजे काहीतरी फिल्ममध्ये बघितलेलं असतं आणि त्यांना अगदी आपल्या मुलाचं कौतुक करायचं असेल किंवा आपल्या पार्टनरचं कौतुक करायचं असेल किंवा काहीतरी खूप वाईट वाटत असेल, कोणाची आठवण येत असेल, तरीही त्या व्यक्तीला त्यांना तसं व्यक्त होता येत नाही. आणि हे काय आम्ही ठरवून केलेलं नाही किंवा तू सुद्धा आता इतकी छान इंटरव्ह्यू घेऊ शकतेस, आपण हे ठरवून नाही करत. पण मला असं वाटतं की चर्चा होणं गरजेचं आहे. आपण जर काही जे बघतो, ऐकतो, बोलतो हे मनात न ठेवता त्या त्या क्षणी जमेल त्या शब्दामध्ये आपल्याला बोलायला कोणीतरी असलं पाहिजे. बरोबर. आपला संवाद लोकांशी झाला पाहिजे. नुसतं वाचूनही उपयोग नाहीये. ते माझ्या डोक्यातलं सगळं असं बाहेर पडणं, व्यक्त होणं खूप गरजेचं आहे आणि तेच हल्ली होत नाही. किंवा हल्ली काय म्हणजे खरं तर हल्ली खरंच होत आधी नाही. आपल्या आजी आजोबांच्या काळात किंवा आईबाबांच्या काळातही ते व्हायचं नाही, म्हणून हल्ली असं आईबाबा म्हणतात की आता तुम्ही सतत थेरपिस्टकडे वगैरे जाता. पण हल्ली जातो ही चांगली गोष्ट आहे असं मी म्हणेन, कारण आपल्याला व्यक्त होता येणं हा एक खूप मोठा ॲसेट आहे आणि ते झालं पाहिजे. झालं पाहिजे आणि ऍटलीस्ट तुम्ही ओपन होता, तेव्हा तुम्हाला काहीतरी चार वेगळे शब्द तरी सापडतात की आपण या माध्यमातून व्यक्त तरी व्हावं कोणाशी तरी बोलताना. आता हे व्यक्त होणं, संवाद याबद्दल आपण बोलतच आहोत, तर आपण जरा शेवटाकडे जाऊयात. म्हणजे मला दोन तुला असे जोडून प्रश्न विचारायचे आहेत. एक म्हणजे हा प्रश्न मी जनरली कोणालाही विचारायला जात नाही, पण तू स्वतःला प्रचंड छान पद्धतीने ना मेंटेन केलेलं आहेस. म्हणजे मी ओव्हरऑलच म्हणेन फिटनेस बाबतीत पण, म्हणजे फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस याबद्दलही. मेंटल फिटनेस तुम्ही सगळ्यांना विचारतात की तुम्ही कशा पद्धतीने तुमचा मेंटल पीस जपता, पण तू तुझा फिजिकल स्ट्रेंथ आणि मेंटल पीस हे दोन्ही कसं जपतेस? फिजिकल फिटनेस विषयी म्हणशील तर मी थोडी जाड झाले किंवा बारीक झाले तर माझी आई मला लगेच कमेंट करते की हा आता गालवर आले. सो तो एक माझा हे आहे, काय म्हणतात त्याला, मार्कर आहे. नाही पण ऑन अ सिरियस नोट, फिजिकली फिट असणं हे फक्त आता मी ऍक्टर आहे म्हणून मी होते असं मला नाही वाटत. कारण मी मागे एकदा अक्षय कुमारचा इंटरव्ह्यू बघितला होता आणि तो असं म्हणाला होता की यार अर्धा तास जर तुम्ही स्वतःला देऊ शकत नसाल तर तुम्ही काय उपयोग आहे, म्हणजे तुमचं प्रेम आहे का स्वतःवर, जर तुम्ही तेवढा वेळ तुमच्या फिटनेससाठी देऊ शकत नसाल तर ते मला पटतं की जेव्हा मी व्यायाम करते ना तेव्हा मला हलकं वाटतं, मला मनाने सुद्धा हलकं वाटतं आणि मी जे जेवते ते चांगल्या पद्धतीने पचतं असं वाटतं मला. आणि खाण्यापिण्याच्या सवयी म्हणशील तर मला असं वाटतं की मी ते काही फार डाएट करत नाही. मी एवढी गोष्ट जपते की नाही सिरियसली, कारण मी फूडी आहे. अगं मला खायला प्रचंड आवडतं. मी जिथे जाईन, नवीन ठिकाणी फिरायला गेले तर मला तिथली पाणीपुरी खायला आवडेल, मला गुलाबजाम खायला आवडतील. मला इतकं छान वाटलं. पण मी हे रोज नाही करत. म्हणजे किंवा मी आता गुलाबजाम खायला घेतले तर अख्खा एक डबा संपवला मी करत नाही. आणि त्या जोडीने मी व्यायाम करते आणि व्यायाम म्हणजे मला जिममध्ये जायला आवडतं. मी जिममध्ये जाऊन व्यायाम करते. माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला चालायला आवडत असेल, तुम्हाला योगा आवडत असेल, तुम्हाला व्हॉटएव्हर जे आवडत असेल ते करा, पण करा. बरोबर. आणि त्या गोष्टीचा जर तुम्हाला कंटाळा असेल तर मग तुमचं खाणं तरी कंट्रोलमध्ये पाहिजे. एकतर खाणं कंट्रोलमध्ये असलं तरीही व्यायामाला पर्याय असं मला वाटत नाही. पण असतो, आता काही लोकांना वेळ मिळत नाही असं जर असेल समजा, तरी 10 मिनिटं मिळू शकतात असं मला वाटतं, किती बिझी असलात तरी. आणि नसेल मिळत तर तुमचं खाण्यावर कंट्रोल पाहिजे, त्याला काहीच ऑप्शन नाहीये. नसेल मिळत तर काढावेत थोडक्यात अगदी स्वतःसाठी. एवढं कोणीच बिझी नसू शकतं का, 10 मिनिटं कोणालाही मिळतात. सो ते आहे. आणि मेंटल फिटनेस विषयी तू म्हणशील तर सिम्पल आहे. मी मगाशी म्हणलं तसं की व्यक्त होता येणं आणि त्यासाठी आपल्याला आउटलेट्स असणं. आता जे जर्नलिंग असेल किंवा स्वतः डायरीमध्ये लिहिणं असेल, ते करायला तुम्हाला वेळ मिळत नसेल तर ते तुम्ही कोणाशी तरी बोला. तुमची प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते, पण ते करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता मी एक खूप इंटरेस्टिंग पुस्तक वाचतेय, मिनिंग ऑफ अँझायटी नावाचं. बरं. आणि मिनिंग ऑफ अँझायटी ह्याच विषयीचं ते पुस्तक आहे. आणि मी अँझायटी मला अधूनमधून
होत असते किंवा होईल अशी भीती आहे, म्हणून मी ते वाचायला घेतलं होतं. आणि ते इतकं इंटरेस्टिंग, रोलोमे नावाच्या एका मानसशास्त्रज्ञाचं ते पुस्तक आहे. बरं. आणि त्यामध्ये असं लिहिलंय की हल्ली हे सगळं का वाढलंय, तर आपल्या आजी आजोबांच्या काळात किंवा आई वडिलांच्याही काळात आपण म्हणू शकतो, असं होतं की कलेक्टिव्हिस्ट कल्चर होतं. म्हणजे सामूहिक ऍक्टिव्हिटीज खूप असायच्या. भरपूर होत्या. म्हणजे आजी मंदिरात कीर्तनाला जाते तर ते तिचा देवावर विश्वास आहे म्हणून जाते, की तिला तिच्या मैत्रिणी भेटतात म्हणून जाते, का तिथे त्यांच्या गप्पा होतात, किंवा असं जे म्हणतात ना की किचनमध्ये बायकांची मैत्री होते. तर हल्ली असं घडतच नाही ना. म्हणजे कुठल्या घरामध्ये असं फारसं घडताना आपण एकत्र कुटुंब पद्धती एकतर नाहीये, त्यामुळे एकत्र बायका येऊन कधीतरी त्यांचं बोलणं होईल किचनमध्ये. तर हल्लीच्या मुली म्हणून आपण जे काही म्हणतो की आम्ही ऑर्डर करतो स्विगी झोमॅटोवरून, मी सुद्धा करते, सगळंच कल्चर बदललेलं आहे. सामूहिक ऍक्टिव्हिटीज अशा राहिलेल्या नाहीत. किंवा आता मी आणि सासूबाई किंवा मी आणि आई एकत्र किचनमध्ये बसून आम्ही काही करतोय किंवा आमचा डेली हा आयुष्याचा एक भाग आहे असं नाहीये, असं काही नियम राहिलेला नाहीये. तर बऱ्याचदा आपण त्या गोष्टीकडे वाईट दृष्टिकोनातून बघतो की कशा ना बायकांवर जबाबदाऱ्या होत्या, पण त्या गोष्टीचा मला अर्थातच जबाबदाऱ्या होत्या, पण त्या गोष्टीचा एक वेगळा हे पुस्तक वाचून मला भाग असा कळला की तेव्हा ना त्यांना बोलण्यासाठीचा तो आउटलेट होता, त्या एकत्र यायच्या. आणि तेव्हा त्यांना दुसरं काहीच प्लॅटफॉर्म नव्हता, सोशल मीडिया नव्हतं, किंवा आता मी माझ्या मैत्रिणीला मेसेज केला की आता कॅफेत भेटूया आपण, तसं नव्हतं. सो तो त्यांचा आउटलेट होता. आणि मग आता आपलं काय झालंय की आपण मैत्रिणीला मी आता म्हणलं की आपण भेटूया, तर ते तसं होणार आहे का आपल्या व्यस्त कामातून? कोणी ना कोणीतरी बिझी असतं, किंवा आपली शहरांमधली अंतरं इतकी वाढलेली आहे की अचानक आज ठरवलं आणि आपण भेटतोय असं होत नाही. सो आपल्याला तेही नाहीये जुन्या काळातल्या स्त्रियांकडे जे होतं, आणि आपल्याकडे हेही नाहीये कारण आपण सगळेच बिझी आहोत. सो आपल्याकडे आउटलेटच नाहीये बोलण्याचं. म्हणजे आपल्याला जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला डायरेक्ट जाऊन ते थेरपिस्टकडे जाऊन पैसे भरून तिथे नाव रजिस्टर करूनच आपल्याला असेच थेरपिस्टकडे बसतो आपण आणि बोलतो. सो आपलं धड इकडेही आपण राहिलेलो नाही आहोत, कारण आपल्या सामूहिक ऍक्टिव्हिटीज कमी झालेल्या आहेत. आपलं तसं सर्कल एक बाय डिफॉल्ट जे असायचं ते राहिलेलं नाहीये. सो काहीतरी आउटलेट असायला हवा आपल्याला. आणि सगळ्यात जुन्या गोष्टी वाईट होत्या असं म्हणून आपल्याला चालणार नाही. तुमचा जर देवावर विश्वास नसेल तर किमान काय म्हणतात त्याला, ह्या सगळ्या उत्सवांकडे किंवा ह्या सगळ्या गोष्टींकडे असं बघायला पाहिजे की मला माणसं भेटतात, मला माझे नातेवाईक भेटतात, मला माझे आईबाबा भेटतात, ते एका वेगळ्या पद्धतीने भेटतात आणि छान त्यांच्याबरोबर वेळ घालवता येतो. आणि आपल्या माणसांबरोबर वेळ घालवता येणं किंवा मला आवडणाऱ्या माणसांमध्ये वेळ घालवता येणं ह्यासारखं दुसरी चांगली थेरपीच असू शकत नाही असं मला वाटतं. सो हे जे काही अँझायटी आणि डिप्रेशन, तू मेंटल हेल्थ विषयी विचारलं म्हणून मी सांगते की मी कितीही बिझी असले, किंवा माझं सिरियलचं शूट सुद्धा आमचं 13 तास शूट असायचं. बापरे. आणि त्यानंतर 1 तास प्रवास करून मी ठाणे टू अंधेरी जायचे, आणि सकाळी सेम अंधेरी टू ठाणे 1 तास प्रवास करून. तर या सगळ्यामध्ये मी माझ्या वेळा ठरवलेल्या होत्या की या वेळात मी आईला फोन करणार आहे, ह्या वेळात मी आईशी बोलणार आहे, ह्या वेळात मी पुस्तक वाचणार आहे, मला अजून काय आवडतं, मला गाणी ऐकायला आवडतात, तर मी त्या 1 तासाच्या प्रवासात मी ते करणार आहे की जेणेकरून मला बरं वाटेल. आणि मी घरी आले तरी सुद्धा मी एक काहीतरी एपिसोड बघेन, मी हास्य जत्रा बघेन, मला आवडतंय ते काहीतरी मी करेन, आणि मग मी त्या दिवसाचा शेवट करेन, किंवा दिवसाची सुरुवात मी कशा पद्धतीने करते, मी स्वतःला वेळ देते का. करेक्ट. हीच मेंटल हेल्थ आहे आणि आपण आता एवढंच करू शकतो. ॲब्सोल्युटली. म्हणजे तू जे सांगितलंस ते मला खूप परफेक्ट वाटतंय, आणि ते सगळेजण इझिली करू शकतात असं मला वाटतं की याच्यामध्ये खूप काहीतरी वेगळं जाऊन करायचं, आउट ऑफ द बॉक्स मला करायचं नाही. तुमची जी काही दिनचर्या आहे थोडक्यात त्याच्यामध्ये थोडेफार बदल करायचे, दॅट्स इट. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा मेंटल पीस व्यवस्थित मिळू शकतो. आणि मला एक गोष्ट फार आवडली तुझी, की मला कुठेही बोलताना वाटलं नाही की तू इंट्रोवर्ट आहेस. झिरो. आता झालाय बदल. पण टू गुड. मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलताना, नवीन काहीतरी ॲस्पेक्ट्स मला कळले. आणि ही गोष्ट तर डेफिनेटली आहे की संवाद असल्याशिवाय आपण व्यक्त होऊ शकत नाही, आणि व्यक्त झाल्याशिवाय आपलं आयुष्यच पुढे जाऊ शकत नाही.
आणि असेच व्यक्त आपण खरं आत्ता झालोय, तू पण तेवढीच व्यक्त झाली आहेस. तुझ्या छान कविता अजून येऊ देत असं मी म्हणेन. अजून छान भूमिकांमधून आम्हाला तुला बघायला आवडेल. तुला खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा मी म्हणेन की एपिसोड आवर्जून बघा, पूर्ण बघा आणि तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला अभिप्रायात नक्की कळवा. धन्यवाद. थँक्यू.